तुमचं नाव काय दादा? गोविंद किसन चव्हाण. कुठले आहेत तुम्ही? गोलगडा. अच्छा, तुमचं पेशंट कोण होतं? मुलगा काय नाव आहे त्याचं? आयुष गोविंद चव्हाण. काय झालं होतं त्याला? गार्डनला खेळता खेळता पडला होता. अच्छा, मग पडल्यानंतर काय झालं? मेंदूला रक्तस्राव होऊन गेला. अच्छा, मेंदूला मार लागला हा, त्याचा. मग त्याच्यानंतर तो शुद्धीवरती होता का बेशुद्ध होता? बेशुद्ध होता. अच्छा, मग तुम्ही कोणत्या हॉस्पिटलला आणलं? सिद्धिविनायक हॉस्पिटल. तुमची ट्रीटमेंट कोणत्या डॉक्टरांनी केली? ग्रीष्मा मॅडम. अच्छा, मग सिटी स्कॅन केला का बाळाचा? हा, सिटी स्कॅन केला. आणि त्याच्यात काय आलं मग? मेंदूजवळ रक्त येऊन गेलं. रक्तस्राव झाला हा, होता? रक्तस्राव. ठीक. बाळ शुद्धीवरती होतं? नाही, बेशुद्ध होता. किती दिवस बेशुद्ध होतं? 4 दिवस. अच्छा, मग आज बाळाची कंडिशन कशी आहे? चांगली आज सुट्टी. अच्छा, तुमची ट्रीटमेंट तुम्हाला किती पैसे लागले हॉस्पिटलला? नाही, पैसे 20 रुपया लागले. तुमची ट्रीटमेंट कशात झाली? योजनेत झाली? हा, योजनेमध्ये. अच्छा. हॉस्पिटलच्या ट्रीटमेंटबद्दल आणि बाकीचं समजा हॉस्पिटलच्या कर्मचारी आणि त्यांच्या वागणुकीबद्दल तुमचं समाधान आहे? हा, समाधान चांगली. अच्छा, ठीक आहे, चालेल. मॅडम नमस्कार. नमस्कार. मी हॉस्पिटलला आलो होतो. एक बाळ आयुष्य म्हणून बाळ होतं. तो आणि त्याचे वडील मला बाहेर भेटले. त्यांनी सांगितलं बाळाला डोक्याला मार लागला होता. आमचं बाळ 4-5 दिवस कोम्यात होतं, हॉस्पिटल ॲडमिट होतं आणि आज आमची सुट्टी होती. तर त्यांच्याशी 10-15 मिनिटं गप्पा मारल्या की ट्रीटमेंट काय झाली, कोणी केली. त्यांनी ते म्हटले की ग्रीष्मा मॅडमने आमची खूप चांगली ट्रीटमेंट केली आणि आम्ही खूप समाधानी आहेत या ट्रीटमेंटबद्दल. तर मला असं वाटलं की त्यांचे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवावे आणि तुमचं अभिनंदन करावं. तर मॅडम नेमकं काय होतं त्या बाळाची थोडक्यात सांगा आम्हाला. आयुष्यवान नावाचा मुलगा 11 डिसेंबरला दुपारी आला. त्याला डोक्याला मार लागलेला होता. आला तेव्हा बाळ हा बेशुद्ध अवस्थेत आला होता. नंतर त्याचा आम्ही सिटी स्कॅन केला तर सिटी स्कॅनमध्ये आलं की बाळाला मेंदूत रक्तस्राव झालेला आहे. अच्छा. मग त्याला आम्ही आयसूत ॲडमिट केलं. बरं. आयसूत ॲडमिट केल्यानंतर पण तो 3-4 दिवस बेशुद्ध अवस्थेत कोम्यात होता. नंतर तो हळूहळू कोम्याच्या बाहेर आला आणि आज त्या बाळाची सुट्टी झाली. आज एकदम व्यवस्थित आहे. बाळ व्यवस्थित बोलतोय, चालतोय. अशा परिस्थितीत बाळाची आम्ही आज सुट्टी केलेली आहे. अच्छा मॅडम, हे म्हणजे त्याची ट्रीटमेंट योजनेत झाली का? हा, त्याची ट्रीटमेंट योजनेत झालेली आहे. बरं मॅडम, मग जसं म्हणजे मी हे सर्व आमच्या जे चॅनलचे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी विचारतो की योजनेत जसं आपण एखाद्या बाळाची ट्रीटमेंट करतो तर काही पैसे लागतात का? नाही, एकही रुपया लागत नाही बाळाला. जसं आता मी खेडोपाड्या मी फिरतो, एक लोकांमध्ये समज आहे की काही पैसे द्यावे लागतात, वरून काही लागतात. तर या बाळाला काही वरून पैसे वगैरे लागले नाही, का? काहीच पैसे एकही रुपया लागत अच्छा, म्हणजे असं कुठल्याच बाळाच्या ट्रीटमेंटला लागत नाही? नाही, काहीच लागत नाही. अच्छा. आणि आपल्याकडे बालरोग विभागामध्ये बाळांचे कोणत्या आजारावरती उपचार होतात? बालरोग विभागामध्ये नवजात शिशूंचे जे NICU काचेच्या पेटीतले जे आजार आहेत ते सगळे मोफत होतात. नंतर मेंदूत झालेला रक्तस्राव, तापात येणारे झटके, डेंग्यू, मलेरिया यांसारखे अनेक आजार ह्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत मॅडम, मी आता बघतो ना खेडोपाडी श्वासाचे विकार खूप आहेत, निमोनिया वगैरे, तर ते बसतं का हो, योजनेमध्ये? निमोनिया पण बसते. आणि किती वर्षापर्यंत बसतं हे? जन्मापासून ते 18 वर्षापर्यंत. 18 वर्षापर्यंत हो. बसतं. बरं, धन्यवाद मॅडम, धन्यवाद. थँक्यू.